साहेब नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. मारामाऱ्यापर्यंत, एक दुसऱ्याचे वाबडे बाहेर काढापर्यंत सगळ्या उमेदवारांची मजाल गेलेली आहे. पोलीस स्टेशनपर्यंत मॅटर गेलेले आहेत. अशातच प्रभाग क्रमांक 16 मधून आपण अपक्ष म्हणून एक वेगळ्या पद्धतीने प्रचार करताय, मतदारांच्या घरापर्यंत पोहोचताय, मतदारांच्या मनापर्यंत पोहोचताय. काय वाटतं? चांगलं वाटतं सर मला, की मला प्रत्येक माणसाकडून घरी घरी जाऊन भेट घेतो मी. तर प्रत्येक माणसाचे मला कॉल येते की साहेब, दादा म्हणे तुम्ही घरी या, आमचे दादा भाऊ घरी या, तुम्ही हे ढोल बिल ताशे हे लावू नका, तुम्हाला त्याची काय गरज नाही. ऑलरेडी तुमची जी भूमिका आहे, जे तुमचं मत आहे, तुमचं जे काम आहे आमच्या मनात आहे, आमच्या डोळ्यानं बघितलं आहे आम्ही. तर तुम्ही आमच्या घरी या, फक्त भेट घ्या, फक्त आम्हाला तुमचं चिन्ह दाखवा, तुम्ही कसं आहे काय आहे कसं आहे प्रभागचं कसा नियम आहे ते दाखवा. 100% मी तुम्हाला मतदान देणार आहे. साहेब, प्रभाग हा एवढा मोठा आहे, 25-26 एरियांचा मिळून आपला एक प्रभाग आहे. दमछाक होतीये. नाही प्रभाग मोठा आहे फार मला माहिती आहे साहेब, पर एवढा मोठा बी नाही आहे की का म्हणजे जे कामा करणार. मी 18 वर्षापासून काम करतो समाजसेवक म्हणून. तर माझ्यासाठी काही वाढ मोठा लहान काही फरक पडत नाही मला, कारण की माझं कामाचं एवढं नाव आहे. आणि माझे वाडातले काम पहिले प्रभाग वाड छोटा होतं, ते प्रभागमधून वाडमधून काम जे केलेलं आहे, तर इकडचे लोक तिकडचे पाहुण्याला सांगितलं आहे की नसीर भैया पठाण हे लई सामाजिक काम चांगलं करता, त्यांनाच मतदान द्या, अशी माझी भूमिका वाढत गेली. आपल्या सामाजिक कार्याची दखल सर्वांनी घेतली, संपूर्ण शहराने बघितलंय. कोविड काळामध्ये आपण जे काम केलं ते वाखण्याजोगं होतं. ज्यावेळेस सगळं बंद होतं, सर्व आपण घरात होते, त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर होता, मोठं काम केलेलं. त्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्या सामाजिक कार्याला जाण घेऊन कुठेतरी सगळा समाज आपल्या मागे उभं राहील असं वाटतंय का? हो 100% आहे. जे मी कोरोना लॉकडाऊनमध्ये जे काम केलेलं आहे, जे लॉकडाऊन लागलं होतं 3 वर्षाचा, पहिले काळात टाईट होता, मग थोडा हळूहळू उघडत झाला, मग टाईट झाला, उघडायचा असं चालू होतं. तर आमचे वाडामध्ये जे लोकांना अनाज मंडी भाजी सॅनिटायझर हे जे प्रत्येक जे जीवना मरण्याचे जे कामं आहे, ते मी त्यांचे पर्यंत पोहोचवलं आहे. तर त्याच्यामुळे मला काही असं वाटत नाही की काय असं म्हणजे भीती वाटन का म्हणून काही. साहेब, आपण एका राजकीय पक्षाकडून उमेदवारी मागितली होती, आपल्याला उमेदवारी मिळाली नाही. आपण नाराज आहात? नाही नाही, पक्षाचं काम पक्षानं चांगलंच केलं, कारण की पक्षानं मला तिकीट ना देऊन त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं आता त्यांना विचारावं लागेल मला जाऊन, की त्यांनी चुकी केली का चांगलं केलं, त्यांना विचारावं लागेल पण मला. हे 15 तारखेला मतदान पेटीतून 16 तारखेला जे निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, त्यावेळेस हे दिसणार का त्यांनी योग्य केलं का वाईट केलं? 100% 16 तारीखला मला ज्यांनी मला तिकीट नाकारला त्यांनी 16 तारीखला माझी फक्त वाळाची जे लीड मोजायला पाहिजे, तेवढा वेळ त्यांनी काढायला पाहिजे. साहेब, पण विरोधक आपल्यावर असाही आरोप करतात का आपण पहिले MIM मध्ये होता, नंतर आपण शिवसेनाकडून तिकीट मागितलं, तिकीट न दिल्यामुळे आपण अपक्ष भरताय, तुम्हाला मतदान कसं करायचं? नाही, पहिले कोणत्या पक्षात होतो मी 10-12 वर्ष पहिले, 10-12 वर्ष पहिले कोणत्या पक्षात होता ते पुढची गोष्ट गेली माझ्या सोबत ती. आता मी 12 वर्षापासून जे पक्षात काम करत होता, जे पक्षामध्ये मी होतं, ते पक्षानं मला शेवटी तिकीट ना दिला. आता तर वेळ अशी आली की सकाळी एक पक्षात आणि दुसरे रात्री दिवस निघला तर दुसऱ्या पक्षात येऊ लागले लोक. कोणत्या पक्षात कोणी झाला, कोणत्या पक्षात कोणी झाला, कोणाचं काहीच नाही. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ते पवारना पैशानं तिकीट आणून घेऊ लागलं. आता ज्याच्याकडे पैसा नाही ते अपक्ष उमेदवार म्हणून राहतो, आणि त्याच्या पाठीशी जनता जनार्दन कटी पाशीची उभा आहे माझे. तर मग त्याला काहीच भेव नाही, इलेक्शन लढायची काहीच नाही, पैसा असो की नको. आपली खरी लढत कोणाशी आहे? माझी खडी लढत म्हणजे तर ते राष्ट्रवादी समोर आहे. माझी खडी लढत माझी राष्ट्रवादी जे पण महिला साधारण जे आहे, माझी मिसिस परवीन बेगम, ती बी साधारण महिन्यातून इलेक्शन लढत आहे. माझी खडी लढत राष्ट्रवादीकडून आहे.
साहेब, सगळे संपूर्ण शहरात जर बघितलं तर दोन पक्षांचं नाव समोर येतं, एमआयएम आणि भाजप. प्रत्येकजण सांगतं आमची लढत भाजप बरोबर आहे, कोणी सांगतं आमची लढत एमआयएम बरोबर आहे. आपण राष्ट्रवादी बरोबर लढत सांगता. नाही नाही, MM सर सोबत तर माझी ही वाढ आहे, आमचा MM आहेच नाही 100%. आणि MM ची माझी काही लढाई आहेच नाही. ते MM चा उमेदवार काही दिसत बी नाही. आणि राया प्रश्न बीजेपीचा आमचा वाढ आहेच नाही. बीजेपीला इकडे काही रिस्पॉन्स भेटत नाही, काही 100% म्हणजे काय भेटत बीजेपीला आपण आपले विरोधक मानतच नाहीत. नाही. नाही नाही, अजिबात बीजेपीला माझा विरोध मला बीजेपी सोबत माझी फाईट आहेच नाही. माझी फाईट राष्ट्रवादी सोबत आहे. साहेब, आपल्या प्रभाग हा स्लम एरिया, काही स्लम एरिया आपल्या प्रभागामध्ये येतोय, मोठ्या समस्या आहेत. कसं बघता या समस्यांकडे? समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर मी लई दिवसापासून. पर काही पदवत नाही होती म्हणून थोडा त्रास होत होता. पर जे अडचण येत होते सर, कोणी नगरचं ऐकलं नाही तर मी माझे स्वतःचे खिशातून, माझे स्वतःचे बिझनेसमधून ते खर्च करून ते लोकांची समस्या सॉल्व्ह केलेली आहे सर मी. असं वाटतंय समाज यावेळेस भरभरून मतदान आपल्या झोळीत टाकणार? 100% टाकणार सर. माझा जे मी कामं केलेले लोकांचे मला जिंकला मी, ज्याचे मी मनापर्यंत पोचलेला माणूस आहे की मी आता आज माझ्या परत फेड करा तुम्ही. जे मी तुमच्यासाठी 12-13 वर्ष जे काम केला त्याची परत फेड मला, फक्त मला मतदान टाकून मला परत फेड करा माझी. आपण डायरेक्ट काळजाला हात घालताय, मनाला हात घालताय, भावनिक साथ देताय. या साथीला कितपर्यंत प्रतिसाद मिळेल काय वाटतं? 100% सर परिस्थिती लई मोठा भेटन सर मला. की जे लोक आहे ते आता घरात बोलून मला बसून सांगता की तुझं जेवण झाला का, तू जेवण केलं का, चहा घे, तुझा तब्येत खराब होऊ लागली, घाबरू नको, इलेक्शन होऊन जाईल, तू निवडून येणार आहे, काळजी करू नको, तू तुझं फक्त फिरत राह, आम्ही मतदान टाकणारे लोक आहे, आम्ही बरोबर मतदान कुठे टाकायचं काय आम्हाला कळतं म्हणे. साहेब, जाता जाता शेवटी आपल्या प्रभागातील मतदारांना काय आव्हान करणार? माझे मतदाराला तुम्ही पैशाची लालूच देऊच नका. माझा एक आव्हान आहे वेगळे वेगळे पक्षाला. माझे वाडात विकासाचे कामं लई थांबेल आहे. विकास एवढा थांबेल आहे की हे जे जापर गेट ते तर रामा हॉटेलपर्यंत जे नाळा आहे ते पूर्ण 10 फीट 15 फीटचा होता, आता फक्त 2 फीट राहिला. ते घाण एवढी भरली, त्याच्यात कुणी साफसूफ नाही केलं तर त्याच्यात मतदार संघ असं बोलणं आहे की ते पहिले भैया ते काम करा, आमचं पाणी जात नाही म्हणे ते डेनीचा याचा, त्याचा प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करा. आणि आम्हाला रोड, लाईट, पाणी व्यवस्थित द्या. आम्हाला पाणी गढूळ येऊ लागला, ते पहिले मुद्द्यात काम करा. ते मी त्यांचं काम ऐकलं, साहेब, त्यांचं काम मी या करून देणार. प्रभागाचा हे जे दोन मुद्दे आपण मांडले, हे या प्रभागाचे सगळ्यात मोठे मुद्दे आहेत. नाल्याची जी उंची आहे ती कमी होतीये, ड्रेनेज लाईन 30-35-40 वर्षापूर्वीची आहे, बरोबर पाणी जात नाही घरात. पाणी तुमच्या पावसाळ्यात तर घरांमध्ये पाणी असतं बरोबर आणि पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाणी अवेळी येतंय आणि ते गढूळ येतंय, दूषित पाणी येतं, ही मोठी गंभीर बाब आहे. 100% आहे. ते प्रॉब्लेम आहेच माझ्या गल्लीतला. तर मी निवडून आल्यावर ते प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करणार आहे. तर जे नाले बिले रस्ते आता पाणीचे पिण्यात नाला चोकअप झालेला आहे, तर पाईपातून पाणी जात नाही. तर वॉटर टँक जे पाणीची पाईपलाईन ते पाणी त्याच्यात जातो आणि पिण्याला बी पाणी ते गंडूळ येऊ लागला. प्रत्येक बायाचा हेच कंप्लेंट आहे की पाणी आम्हाला भैया भैया आम्हाला पाणी घाण येऊ लागला प्यायला, भैया आम्हाला पाणी घाण येऊ लागला. तर प्रत्येक माणसाचं तेच आहे. आमच्या वाडात लोक, प्रत्येक वाड आमचा हिंदू मुस्लिम धर्माचा मिक्स वाड आहे. आता हिंदू माँ बहन माझे उपवास ठेवती, मुस्लिम बहना मेरे रोजा रखते और उनको पानी पीने का रहता तो गंदा नाले का पानी मिक्स आता वो पीना पड़ रहा, तो वो समस्या पहले मेरे को सॉल्व करना है. साहेब, आपली निशाणी आणि आपलं बटन आपण आमच्या प्रेक्षकांना सांगणार का? माझी निशाणी छत्री आहे आणि माझा बटन नंबर 9 आहे. त्याला मतदान द्या, एक मतदान द्या मला. मग नंतर पुढचा जे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे ते 100% मी पूर्ण करणार आहे. हे होते आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 16चे परवीन बेगम नसीर पठाण. परवीन बेगमचे हे मिस्टर आहेत, यांच्या मिसेस उभ्या आहेत. यांचं सामाजिक कार्य कोविड काळात सर्व प्रभागांनी बघितलेलं आहे. यांचं सामाजिक कार्य मोठं आहे.
यांची मैत्री, यांचे संबंध मोठे आहेत, सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. वाढ जरी हिंदू मुस्लिम दोन्ही सारखा जरी असला तरी पण या प्रभागामध्ये आजपर्यंत या प्रभागाने सगळं बघितलंय, पण सगळे गुण्यागोविंदाने इथे नांदतात. बघूया यांच्या सामाजिक कार्याची मतदार परतफेड कशी करतात. यांच्या पदरामध्ये 15 तारखेला मताचं दान किती भरभरून येतंय. आमच्या चॅनलतर्फे यांना निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.